आणखी एक महत्त्वाची बातमी, MSRDC मध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। 1400 कोटींचा हा प्रकल्प 2600 कोटींना गेला आहे असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। त्यामुळे शिंदेंना भीती दाखवण्याचा हा प्रकार दिसतोय असंही रोहित पवार म्हणाले। दरम्यान दुसरीकडे त्यात नेत्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचंही रोहित पवारांनी म्हणत निशाणा साधलाय। भाजपला एकनाथ शिंदेंची ताकद कमी करायची आहे असंही रोहित पवार म्हणाले। ठाणे प्रकल्प म्हणजे जिथं 1400 कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर 2600 कोटीला, डायरेक्ट 1400 वरनं 2600 कोटीला म्हणजे 1200 कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला। कोणाला तर कॉन्ट्रॅक्टरला। तर दरेकर साहेबांनी हा मुद्दा घेतला, पण तिथं कदाचित त्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं कुठेतरी मिळाला नसावा। म्हणजे असंही म्हणावं लागेल की कुठेतरी दरेकर साहेबांनी फक्त एक मुद्दा टाकला, म्हणजे शिंदे साहेबांना भीती दाखवण्याचा तो प्रकार होता। त्या नेत्याची जागा दाखवण्यासाठी भाजपचे नेते काय करतात, फक्त आपण लहानपणी भोग करतो नाही तर घाबरवतो तेवढं करायचं, शांतता करायची, आमदारांना तिथं कुठेतरी स्टेबिलिटी घालवायची, भीती दाखवायची, नेत्यांना भीती दाखवायची आणि शिंदे साहेबांच्या आमदारांना नेत्यांना आपल्याकडे करायचं, एवढं काम मात्र बीजेपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे। कारण का तिथं खऱ्या अर्थाने ते भ्रष्टाचाराच्या विरोधात असले असते, कालच्या काल तो निर्णय तिथं घेतला असता। पण भाजपला काय करायचं तर शिंदे साहेबांची ताकद कमी करायची, मित्रपक्षाची ताकद कमी करायची,